पटण्याच्या शिक्षण विश्वात सध्या एक वाद प्रचंड चर्चेत आहे। एका बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन कोचिंग क्लास घेणारे लाखो विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक खान सर, तर दुसऱ्या बाजूला स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध शिक्षक ऑफलाईन क्लास घेणारे व तेवढ्याच प्रसिद्धीत असलेले रोशन आनंद सर। या दोघांमधील संघर्षाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे। काही दिवसांपूर्वी पटण्यातील खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर दगडफेक आणि गोळीबाराची घटना घडली। सुरुवातीला हा हल्ला प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला। तो आरोप थेट रोशन आनंद सर यांच्यावर करण्यात आला। या प्रकरणात रोशन आनंद सर यांच्यासह काही जणांना अटकही करण्यात आली। घटनेनंतर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। सोशल मीडियावर सपोर्ट खान सर ट्रेड होऊ लागला, पण काही दिवसातच या प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले। सीसीटीव्ही फुटेज आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार गोळीबाराबाबतच्या सुरुवातीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलिसांनी खान सर यांच्या सुरक्षा रक्षकांची चौकशी सुरू केली। त्यानंतर खान सर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आणि प्रकरण अधिकच गाजू लागले। सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरू असून न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे। मात्र या संपूर्ण वादामागे नेमकं कारण काय? अनेक वृत्तांनुसार बिहार पोलीस भरती परीक्षेच्या निकालानंतर दोन्ही संस्थांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या संख्येवरून स्पर्धा आणि वाद निर्माण झाला होता। यातूनच तणाव वाढत गेला आणि अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। आज विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा आहे। शिक्षण देणारे शिक्षक जर परस्पर संघर्षात अडकले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर काय होईल? विद्यार्थ्यांना स्पर्धा, प्रेरणा आणि ज्ञान हवे आहे, वाद, आरोप आणि न्यायालयीन लढाया नाहीत। कदाचित या संपूर्ण घटनेतून एकच धडा मिळतो। शिक्षकांची खरी ताकद त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशात असते, प्रतिस्पर्ध्याला हरवण्यात नाही। आज लाखो विद्यार्थी आशा करत आहेत की सत्य समोर येईल, न्याय मिळेल आणि शिक्षण विश्व पुन्हा एकदा ज्ञान, संस्कार आणि स्पर्धेच्या सकारात्मक मार्गावर परतेल। कारण शिक्षकांमधील संघर्ष तात्पुरता असतो, पण विद्यार्थ्यांचे भविष्य कायमचे असते। या प्रकरणातील काही आरोप व दावे अद्याप तपासाधीन आहेत। अंतिम सत्य न्यायालयीन व पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल।